नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। आषाढी वारी 2026 भक्तीत नाहून निघाले वारकरी, तर पंढरीच्या पांडुरंगास चक्क अर्धा किलो सोन्याच्या पादुका एका भक्ताने केल्या अर्पण। या अर्धा किलो सोन्याच्या पादुका दान देणाऱ्या दात्याने मंदिर संस्थान अध्यक्षाकडे विनंती केली। हे माझे दान गुप्तदान आहे, माझे नाव कुठेही प्रगट करू नका, कारण मी हे दान गुप्तदान म्हणून देत आहे। तर ऐकूयात वृत्तांत। खुद्द श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे संस्थान पंढरपूरचे अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज आवशेकर यांच्या अमृतवाणीतूनच। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। तर चला ऐकूयात हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज आवशेकर यांच्या वाणीतून। अहिल्यानगर येथील एका भाविकाने आपले स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर अर्धा किलो सोन्याच्या पादुका म्हणजे जवळजवळ 56,59,000 इतक्या किमतीच्या पादुका श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत। ज्या दिवशी आपण देवाला श्री विठ्ठलाला व माता रुक्मिणीला अलंकार घालतो त्या दिवशी या पादुका आपण श्रीच्या चरणाला लावणार। भाविकांची मोठ्या संख्येने वाढ होते। या पादुका जे भाविकांनी दिलेले आहेत त्याचा वापर कधी कधी होणार आहे? त्याचा वापर मी आत्ताच सांगितलं आपल्याला, ज्यावेळेस आपण अलंकार घालू, एखादा मुख्य महत्वाचा दिवस राहील त्यावेळेस याचा वापर होईल। विठ्ठलाच्या दागिन्यामध्ये वाढ होते, कसं पाहताय? निश्चितच वाढ होणार आहे। आज झालेली अर्ध्या किलोच्या सोन्याची वाढ झालेली आहे। भाविकांची श्रद्धा तर वाढलेलीच आहे, पण या मंदिर समितीनं केलेलं जे पारदर्शक काम आहे त्याच्यावर सुद्धा लोकांनी अतिशय विश्वास ठेवून आज आपल्याला दान देत आहे। नक्कीच आपण पाहिलं तर आज आषाढीचा पर्व काळ सुरू झालेला आहे आणि आज आषाढीच्या पर्व काळाच्या दिवशी अहिल्यानगर येथील भाविकांना नाव न सांगण्यास अशाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्माई मातेस अर्धा किलो सोन्याच्या पादुका एका अनामिक व्यक्तीने दान केलेले आहेत। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा। आजच्या ठळक घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।